या ठिकाणी की पहिल्यांदा मला दोन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संदर्भामध्ये मला एक 4-5 मिनिटं बोलायचे आणि त्यानंतर मी काही जनरल सूचना देणार आहे. त्यातल्या काही आत्ताच्या आपल्या पूर्वीच्या भाषणात कव्हर झालेल्या आहेत, पण काही मला वाटतं फार महत्वाच्या आहेत. माझ्या ज्या ऑब्झर्वेशनमधनं मला लक्षात आलेल्या आहेत. एक म्हणजे कम्प्युटरमध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये ज्यांना जायचंय त्याच्याविषयी माझा अनुभव त्या क्षेत्रातला असल्यामुळे मी सांगू शकेन की त्या क्षेत्रात काय काय कशा तऱ्हेच्या संधी उपलब्ध असतात ह्याच्याविषयी मी थोडक्यात सांगणार आहे. जी मंडळी, पहिली गोष्ट मला स्वतःला असं वाटतं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये प्रोग्रॅमिंग, सिस्टम्स अनालिसिस किंवा असं काही सॉफ्टवेअरमध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष इंजिनियरच असावं लागतं असं नाही. म्हणजे माझं वाक्य लक्षात घ्या, हे काम करायचं असेल तर इंजिनियर असण्याची गरज नाही, पण नोकरी मिळवायची असेल तर मात्र बहुतांशी कंपन्या या इंजिनियरच सिलेक्ट करतात किंवा MSc अलीकडे जास्त वेगवेगळ्या तऱ्हेची मुलं सिलेक्ट करतात. याचं कारण एकच आहे माझ्या मते, कारण प्रत्यक्ष प्रोग्रामिंग करण्याकरता मॅट्रिक्युलेट झालेला मुलगा सुद्धा प्रोग्रामिंग करू शकतो. ज्याला लॉजिक येतं, ज्याला विवेकानी तर्क वापरून विचार करता येतो, तो कुठलाही मुलगा, खरं मॅट्रिक्युलेटची गरज नाही, म्हणजे ज्याला कुठलाही प्रश्न सोडवता येतो तो आज कम्प्युटर प्रोग्रामिंग करू शकतो. मग सगळ्या कंपन्या इंजिनियर का घेतात? तर कंपन्या इंजिनियर घेताना एकच इंजिनियरचं अलीकडे ग्रॅज्युएट मॅथमॅटिक्सची हे जो घेतात ह्याचं कारण एकच असतं की जो मुलगा इंजिनिअरिंग पर्यंत पोहोचलेला आहे तो, आजकाल सगळी मंडळी इंजिनिअरिंगकडे जात असल्यामुळे प्रत्येकाचा कल इंजिनिअरिंगकडे जाण्याचा असतो. त्यामुळे तिथली जी परीक्षा आहे ती पास जी मुलं करू शकतात ती मुलं एका ठराविक पातळीची असली पाहिजे असा विचार करून कंपन्या विचार करतात की जी मुलं इंजिनियर झालेली आहेत ती मुलं फेल होण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे इंजिनिअरिंगच्या शिक्षणाचा ते चाळणी म्हणून वापर करतात सगळ्या कंपन्या. मी स्वतः 25 वर्ष अशा त्याचं सिलेक्शन केलेलं आहे. कारण सिव्हिल इंजिनियर व्हायचं, केमिकल इंजिनिअरिंग व्हायचं, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व्हायचं आणि त्यानंतर जावा प्रोग्राम लिहायचा, याचा काही संबंधच नाही आहे, कुठलाही काहीही संबंध नाही आहे. त्या शिक्षणाची 5 वर्ष वाया जातात असं माझं स्पष्ट मत आहे. हे सगळं करण्याच्या ऐवजी फक्त एक ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली, एक लॉजिकल थिंकिंग ज्यांना येतंय की नाही हे सगळं बघितलं आणि त्यानंतर तुम्ही जर का इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जर का त्यांना शिक्षण दिलं तर तो या देशाचा अब्जावधी रुपये खरं म्हणजे वाचू शकतील असं माझं मत आहे. आणि त्यामुळे 1-2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे. एक म्हणजे आपल्याला लॉजिकल थिंकिंग येतं का हे बघणं आणि त्यानंतर योग्य तो कोर्स करणं. आता कोर्स इंजिनिअरिंगचा जरी नसेल तरी सुद्धा इतर वेगवेगळे कोर्सेस आहेत आणि त्याकरता मी पुढचे 4-5 मिनिटं साधारण सांगणार आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी साधारण 3-4 भाग आपण पाडले: हार्डवेअर, सॉफ्टवेअर, ऑपरेशन्स आणि चौथा म्हणजे मी त्याला ITES म्हणतो, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एनेबल्ड सर्व्हिसेस, म्हणजे कॉल सेंटर आणि BPO. ह्या प्रत्येकाच्या विषयी मी 1-1 मिनिट बोलणार आहे. आणि त्यानंतर उद्याच्या जगामध्ये यशस्वी होण्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे. कुठलाही तुम्ही घ्या, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी घ्या, कॉमर्स घ्या, कुठलाही जॉब करताना किंवा कुठलाही व्यवसाय करताना आपल्याला काय केलं पाहिजे हे मी सांगून मी माझे 2 शब्द आवडणार. हार्डवेअर मध्ये 2 मुख्य भाग आहेत. एक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि दुसरं म्हणजे मेंटेनन्स. आणि हार्डवेअर मेंटेनन्स करण्याकरता किंवा मॅन्युफॅक्चरिंगला तुम्हाला इंजिनिअरिंगची बऱ्यापैकी माहिती असावी लागते. म्हणजे त्यातला हार्डवेअर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्सची माहिती असावी लागते किंवा हार्डवेअर इंजिनिअरिंगची माहिती असावी लागते, जेणेकरून ते मॅन्युफॅक्चरिंग कसं करायचं हे तुम्हाला कळू शकतं. हार्डवेअर मेंटेनन्समध्ये सुद्धा तुम्हाला हार्डवेअर कसं चालतं ह्याची माहिती असावी लागते, पण त्याला इंजिनिअरिंगच असावं लागतं अशातला भाग नाही. सॉफ्टवेअरमध्ये 2 भाग असतात. आता कोणतरी प्रश्न विचारला होता. सॉफ्टवेअरमध्ये 2 भाग असतात. एक म्हणजे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि दुसरं म्हणजे सिस्टम सॉफ्टवेअर. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे आपण पेरोल, प्रोडक्शन प्लॅनिंग, इन्व्हेंटरी कंट्रोल, परचेसिंग असे जे सगळे आपण वापरतो ते सगळे त्याला ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणतो. म्हणजे थोडक्यात कम्प्युटरमध्ये अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर टेप रेकॉर्डची उपमा घेतली आपण तर टेप रेकॉर्ड हार्डवेअर झाला आणि त्याच्यावर जी कॅसेटवरती जे प्रत्यक्ष गाणं असतं ते सॉफ्टवेअर झालं. तर हे दोन्ही असल्याशिवाय त्याचा काही फायदा होत नाही.
तर इथे आपल्याला सॉफ्टवेअर म्हणजे कम्प्युटर काय काय करू शकतो ह्याच्या बाउंड्रीज माहीत असतील किंवा डेटा स्टोअर करू शकतो, डेटाबेस असतो वगैरे अशा तऱ्हेचे, किंवा तुम्ही त्याच्यावरनं प्रोग्राम लिहू शकता. त्या सॉफ्टवेअरमध्ये पेरोल, अकाउंटिंग वगैरे हे जे सगळे त्याला ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणतो. पण सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम, डेटा कम्युनिकेशनचे प्रोटोकॉल देतात, कंपायलर देतात, सिम्युलेटर, त्याला मात्र कम्प्युटर कसा चालतो हे आतनं बाहेरनं माहीत असावं लागतं. त्याला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर आर्किटेक्चर, ऑपरेटिंग सिस्टम ह्याची बऱ्यापैकी माहिती असावी लागते. तेव्हा सॉफ्टवेअरमध्ये हे दोन भाग आहेत, ऍप्लिकेशन आणि सिस्टम्स. आणि एक भाग त्या मगाशी जो प्रश्न विचारला होता, त्या जर का रिसर्च करायचा असेल तुम्हाला, एकच मुद्दा आहे की रिसर्च जर करायचा असेल तर भारतामध्ये त्याचा उपयोग कमी आहे. हे मी आत्ताच पहिल्यांदा सांगतोय. ह्याचं कारण भारतामधल्या कंपन्या स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम किंवा स्वतःचा प्रोटोकॉल लिहित नाही. आणि त्याला कारण खूप आहे, त्याला खूप जागतिक इकॉनॉमी वगैरे असा सगळा प्रकार आहे. पण तरी सुद्धा जर का रिसर्च करायचा असेल तर IIT आणि TIFR अशा दोन संस्था आहेत ज्या ठिकाणी तुम्ही या सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये रिसर्च करू शकता. CDAC किंवा NCST हा त्याचाच एक भाग आहे, तिथे तुम्ही याचा रिसर्च करू शकता सिस्टम सॉफ्टवेअर. आता कोणीतरी प्रश्न विचारला होता म्हणून मी हे सगळं सांगतो. त्यानंतर ऑपरेशन्सचा भाग आहे. तो ऑपरेशन्सला कुठलाही ग्रॅज्युएट चालतो. त्यांनी साधारणतः कम्प्युटरचे इतर काही कोर्सेस केले की त्याला ऑपरेशन्स मॅनेजमेंट ही करता येते. ती मुख्यत्वे करून मोठ्या डेटा सेंटरमध्ये ही करता येते. त्याला जुजबी तुम्हाला ऑपरेशन्सचे कोर्सेस हे करावे लागतात. उदाहरणार्थ इथे ऑपरेटिंग सिस्टम कशी लोड करायची, MCST वगैरे अशा तऱ्हेचे बरेच कोर्सेस असतात. त्याला इंजिनिअरिंगची काही गरज नसते आणि त्याला सुद्धा चिकार डिमांड आहे. तसंच नेटवर्किंगचे कोर्सेस असतात, CCNA वगैरे सारखे कोर्सेस असतात, ज्या कोर्सेसला सुद्धा तुम्हाला हार्डवेअरचा सॉफ्टवेअर इंजिनिअरचं BTech झालं व्हायलाच पाहिजे असं नसतं. आणि त्या कोर्सेसला अर्थातच किती टक्के त्याला मार्क लागतात आणि त्याला किती कुठे ऍडमिशन मिळते हे मात्र जोग साहेबच सांगू शकतील, मला त्याची कल्पना नाहीये. पण नेटवर्किंगचे जे कोर्सेस आहेत ते पण आपल्याला उपलब्ध आहेत. सगळ्यात शेवटले दोन मला मुख्यत्वे करून सांगायचे, कॉल सेंटर आणि BPO, कारण त्याला खूप महत्व अलीकडे येत आहे. तुम्हाला कॉल सेंटर म्हणजे काय आणि BPO म्हणजे काय हे एक मिनिटात 2 मिनिटात सांगणार आहे मी, आणि नंतर काही जनरल कॉमेंट्स मी 3-4 मिनिटं करून संपवणार. कॉल सेंटर म्हणजे आपल्याला माहित असेल की मुलं नुसती आपली काहीतरी सिक्युरिटी फंकत केस वाढवून इंग्रजीत बोलणारी वगैरे असं आपली एक समजूत असेल. कॉल सेंटरमध्ये 2 भाग असतात आणि कॉल सेंटरची गरज का निर्माण झाली हेही सांगतो. 1980 ते 90च्या दशकामध्ये जेव्हा ग्लोबल कॉम्पिटिशन वाढली, स्पर्धा प्रचंड निर्माण झाली, तेव्हा सर्व्हिसेस सेक्टरमध्ये विशेषतः म्हणजे बँक, इन्शुरन्स, एअरलाईन्स, नंतर म्युच्युअल फंड अशा ज्या काही सगळ्या होत्या त्या सगळ्यांमध्ये एक कंपनी ही दुसऱ्यापासून वेगळी कशी करणार असा एक फरक लोकांना पडायला लागला. की बँक एक बँक घ्या आणि दुसरी बँक घ्या, तर दोघांचे इंटरेस्ट रेट्समध्ये काही फार फरक पडू शकत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ते कंट्रोल केलेले असतात. त्यामुळे मी या बँकेकडे काय जावं, तर एक बँक आणि दुसरी बँक याच्यामध्ये फरक हा फक्त ती बँक कस्टमर सर्व्हिस कशी देते ह्याच्यावर ठरायला लागलं. की कस्टमरच्या क्वेरीज असतील तर किती फास्ट ती उत्तर देते. आपल्याला नेहमी असायचं की मला बँकेचं लोन हवंय, मला किती टक्के व्याज द्यावं लागेल, किंवा मी समजा लोन लवकर रिपे केलं तर मला दंड भरावा लागेल का, अशा ज्या काही सगळ्या प्रश्न असायचे. पूर्वी आपल्याला क्यू लावून मॅनेजरची भेट घ्यावी लागायची, मग मॅनेजर उपकार केला तर उत्तर द्यायचा, मग आपण त्याकडनं लोन घेणार, असं सगळं. आता एवढं प्रचंड ग्लोबलायझेशनच्या नंतर एवढी कॉम्पिटिशन वाढली की प्रत्येक बँक त्या कस्टमरला सर्व्हिस देण्याकरता एजंट्स ठेवायला लागली. म्हणजे अमेरिकेतल्या बँका, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, एअरलाईन्स शेकडो हजारो असे एजंट्स तिथे असतात. आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा एखादा प्रश्न विचारता तेव्हा उदाहरणार्थ मी बॉस्टनमध्ये आहे आणि माझी बॉस्टन टू न्यूयॉर्क ही फ्लाईट माझी चुकलेली 8 वाजताची आणि मी डेल्टा एअरलाईन्सनी समजा प्रवास करत असेल आणि डेल्टाचा हब समजा अटलांटाला, तर मी तिथनं फोन करतो माझी 8 ते 9ची फ्लाईट चुकलेली आहे, पुढची फ्लाईट किती वाजताची. तो कॉल जातो एका ज्याला CTI म्हणतो एका स्विचमध्ये जातो आणि त्या स्विचला सगळे एजंट जोडलेले असतात. माझा कॉल तिथे गेला की त्या स्विचला कळतं की कुठला एजंट फ्री आहे, कुठला एजंट सध्या कोणाशी बोलत नाही, तर माझा कॉल त्या एजंटकडे डायरेक्ट केला जातो आणि तो एजंट मग